नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एचडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्र, आज आपण मैदानी चाचणी संदर्भात महत्त्वाची माहिती अपडेट देत आहोत। विद्यार्थी मित्र, हा महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला विनंती करतोय की शेवटपर्यंत प्लीज व्हिडिओ बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहेत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा एवढी विनंती करतो। चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या। पोलीस भरती 2024 मध्ये जी मैदानी चाचणी होणार आहेत त्यामध्ये आता लाखो विद्यार्थी सहभागी होणार असून राज्य सरकारच्या संदर्भात आदेश म्हणजे राज्य सरकार त्या संदर्भात लवकरच आदेशसुद्धा देणार आहेत। लवकर टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्याचे आणि सर्व विभागाचे सर्व विभाग म्हणजे त्याच्यामध्ये SRPF, त्यानंतर पोलीस शिपाई, त्यानंतर पोलीस चालक आणि कारागृह रक्षक अशा प्रकारे सर्व विभागाची मैदानी चाचणी लवकरच विद्यार्थी मित्र होणार असून विद्यार्थ्यांनी त्यासाठी सज्ज राहावे। साधारणतः तरी जून महिन्यात जूनच्या 10 तारखेनंतर मैदानी चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे। ही फक्त शक्यता, यामध्ये बदल येऊ शकतो। यावर्षी विद्यार्थ्यांना सर्वात मोठा हा फायदा आहे की डबल फॉर्माचा ताण नाही, कारण की मागच्या वेळेस खूप हाल झाले आणि सिंगल सगळ्यांनी फॉर्म टाकले आहे यावेळेस। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात काम होणार आहेत यावेळेस, कारण की मागील वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म टाकल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता। विद्यार्थ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। विद्यार्थ्यांनी आंदोलन करूनसुद्धा कोणी दखल घेतली नाही। शेवटी हा सर्व प्रश्न न्यायालयात गेला आणि न्यायालयाने शेवटच्या टप्प्यात सांगितलं की आता डबल फॉर्मबद्दल काही होऊ शकत नाही, आम्ही डबल फॉर्म रद्द करू शकत नाही, कारण की जर रद्द केले तर मोठा गोंधळ निर्माण होईल, मोठा अशा प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। कारण की त्यावेळेस बऱ्याच जिल्ह्यांच्या निवड याद्या लागल्या होत्या आणि त्यावेळेस हा प्रश्न न्यायालयात गेला। त्यामुळं न्यायालयाने सांगितलं होतं की आता खूप वेळ उशीर झाला आहे, आता यावर काही होऊ शकत नाही। तर अशा शेवटचा टप्पा असल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे न्यायालयानेसुद्धा त्यावेळेस डबल फॉर्म निर्णय रद्द केला नव्हता। परंतु यावेळेस या भरती शासनाने डबल फॉर्म भरला असेल तर त्या संदर्भात सूचना विद्यार्थ्यांना दिल्या आहेत। त्यामुळे जे विद्यार्थ्यांनी चोरून लपून डबल फॉर्म भरलेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मोठा चाप यावेळेस बसणार आहेत। तसंच विद्यार्थी मित्र, मैदानी चाचणी झाल्यानंतर लगेच तुमची लेखी परीक्षा होईल की नाही या संदर्भात सांगता येत नाही, कारण की पुढे परत पुन्हा विधानसभेची सुद्धा आचारसंहिता आहेत। त्यामुळे नेमकं शासन कशा प्रकारे नियोजन करतं याकडे सगळ्यांनी बघावं लागेल। आचारसंहितेमध्ये सुद्धा मैदानी चाचणी व लेखी परीक्षा घेतली जाऊ शकते, परंतु पेपर आणि मैदानी चाचणी हे गृह विभागाच्या असल्यामुळे पोलीस प्रशासनाला निवडणुकीचं मोठं काम आहे, त्यांच्या ड्युट्या असतात। निवडणुकीमध्ये सर्व प्रशासन व्यस्त आहेत। कालच आपण बातमी बघितली होती की मुंबईची आता शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक असल्यामुळे मुंबईमध्ये साधारणतः 4 ते 5 हजार पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत। त्यामुळं पोलिसाचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। त्यामुळे निवडणुकीची मोठी जबाबदारी गृह विभागावर असल्यामुळे त्यामुळे मैदानी चाचणी ही थोडी नंतर होईल, परंतु मैदानी चाचणी निवडणुका झाल्यावर 100% होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तयारीत राहा। उद्या लवकरच उद्या जरी तुमची मैदानी चाचणी झाली तरी तुम्ही परिपूर्ण पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचा मोठा फायदा होईल आणि भरती प्रक्रिया तुम्ही परफेक्ट राहाल। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल अपडेटमध्ये राहा। पोलीस भरती संदर्भात जी पण माहिती येते त्यावर आपण फास्टमध्ये व्हिडिओ बनवतो। सर्व माहिती अपडेट विद्यार्थ्यांना वेळोवेळी देत असतो। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, तुमचे खूप खूप विशेष आभार।